आम्ही आलो होतो हॉस्पिटलला रात्री जवळजवळ 12:30 वाजता आम्ही हॉस्पिटलला आलो होतो. तर कारण की मी मामा झालोय. पेढे खाली असे तीन पार्ट एकत्र घ्यावं लागते. नाही ना मग पाच रोट्या घ्यावं लागतात मग. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 26 तारीख आणि आता वाजलेत जवळजवळ रात्रीचे 1:45. रात्रीचे 1:45 वाजलेत आणि आता आम्ही नगरवरून निघालोत घरी जायला. आम्ही आलो होतो हॉस्पिटलला रात्री जवळजवळ 12:30 वाजता आम्ही हॉस्पिटलला आलो होतो. तर तिथं काय रे बस थांबल्यात गोडून आहे का नाही इथं पार्सल्स आली मागून लक्झरी लगेच हवा हे करायला लागली ती. तर मित्रांनो आम्ही आलो होतो दवाखान्यात. तुम्हाला थंबनेल पाहून किंवा काय तर ते कळलंच असेल आम्ही कशासाठी दवाखान्यात आलो होतो. हे तुम्हाला आम्ही जेव्हा सकाळ होईल आणि जेव्हा ते कळे ना आम्हाला कशासाठी आलो होतो, म्हणजे आम्हाला तर माहिती आहे पण कशासाठी आलो होतो हे जेव्हा कन्फर्म होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन. तर आता वाजलेत 1:45 आणि आम्ही निघालो घरी जायला. आलो होतो हॉस्पिटलला. कशासाठी आलो ते तुम्हाला कळलंच किंवा थंबनेल नेट पाहून जर कळलंच असेल. तर मित्रांनो तुम्ही आपला कालचा व्हिडिओ पाहिला असेल रात्रीचा हॉस्पिटलचा, खरं आहे का नाही. तर मित्रांनो माझ्या चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला कळलंच असेल की आज चेहरा खूप खुश दिसतोय है ना. तर मित्रांनो विषय असा आहे, बहिणीला रात्री 12:30 वाजता ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलला कारण की मी मामा झालोय. मामा झालो आहे असं सांगतो मी तुम्हाला. आता काही बोलावं मला सुचू नाही राहिले पण मी मामा झालो आणि बहिणीला मुलगा झालाय. तर त्या कारणामुळं हॉस्पिटलला ॲडमिट करायला गेलो होतो रात्री. त्याच्यामुळे थोडा लई व्हिडिओ नाही हे केला पण थोडा शूट केला होता. त्याच्यामुळे मी तुम्हाला रात्री सांगितलं नाही पण आता सांगतोय. आता मी घरून निघालोय जवळजवळ 10:30 वाजलेत कारण की डबा घ्यायचा होता हॉस्पिटलला जायला न्यायला. त्याच्यामुळे उशीर झाला आज. आता तिकडं हॉस्पिटलला जायला निघालोय मी. एकदम जबरदस्त वातावरण झालंय. वातावरणाचा नाद नाही करायचा, कंटिन्यू आपल्याकडे रोज असंच वातावरण आहे. तुम्हाला मी म्हणलं ना आपल्याला कोकणात जायची गरज नाही, कोकणच आपली इथे आहे आपल्या ससेवाडीत. खरं आहे का नाही. आयला एवढी मोठी ट्रक कडून आली, कशासाठी आली? सिमेंट आलंय त्याच्यात, सिमेंट. माझ्या अंदाजे सिमेंट आलाच नाही येतं तोडमलच्या घरासाठी बरोबर. त्याच्यामुळेच तेजस चालला होता. तर चला मित्रांनो आपण हॉस्पिटलला जाऊ, सगळ्यांचे रिएक्शन घेऊ हॉस्पिटलला गेल्यानंतर. पूर्ण चौक भगवामय झालाय, भगवामय. इकडं बॅनर, इकडं पण बॅनर, सगळीकडं बॅनरच भगवे झेंडे. हे बघ इकडं पण बॅनर. कस काय वाटतंय आजी झाल्याबद्दल? बोल ना. आता लय बोलत आता ये बघ आता लय भारी वाटतंय. पेढे खाली टुकू पाहताय. मग नानी कस काय वाटतंय आजी झाली तर? एकदम भारी वाटतंय. पहिल्यांदा आजी झाली. मग सचिन तुला कस काय वाटतंय? छान वाटतंय.
भाजीच फोन चालू आहे. एकदम मला तर व्यवस्थित सगळे सगळं. देव काय अडचण आठवले नाही. पण आता भारी वाटतंय. हा. बरं चांगली, चांगली. मला तर पेशंट झोपले आपण. कोणते कोणते देव आठवले आता मलाच माहिती आहे. हा, बोल की. नॉर्मल झाली पण ती, काय काही सांगू मोठी आता? झाली ती. बाहेर हा. रूम पार्टी घ्यावं लागेल आता. राजे अजून सकाळपासून आंघोळ नाही केलेली असंच बस आंघोळ कोणीच नाही केली तर सगळे याच्यात पार्टीला होय. उठून टाकली. म्हणायचे आता सगळे तिन्ही पार्ट्या एकत्रच घ्यावं लागतात. तिन्ही पार्टी एकत्र दिवस गाडीची एक आहे ना चिल्लर. मग गाडी परमनंट हा आणि हे हा बरोबर आहे. असे तीन पार्ट्या एकत्र घ्यावं लागतात. एक भाज्या 3 रोट्या का? काय अडचण नाही. नाही ना मग 5 रोट्या घ्यावं लागतात मग. ठीक आहे 5 रोट्या का? अजून काय? अरे किती खा एवढं काय टेन्शन इकडे पा इकडे. एक मिनिट. गाडीपासून जी पेढी येते घरात अजून पेढी घाल. तर मित्रांनो घरी आलो होतो आत्ताच हॉस्पिटलमधून आणि आपण विकास भाईचे व्लॉग चालू केलेत ट्रिपचे. पाहू राहिलो व्लॉग. घरी असल्यावर आपलं फक्त यूट्यूबचे व्लॉग पाहणे आपले सोडून म्हणजे माझे स्वतःचे सोडून दुसऱ्यांचे व्लॉग पाहणे एवढंच काम असतं फक्त आपल्याला. आता थोड्या वेळ थांबू परत जायचं हॉस्पिटलला त्याच्यामुळं आता चालू आहे आणि व्लॉग लावलो. बाई इकडं बघ बाळाची पंजी चालली आता बाळाला भेटायला. बाय बाई कुठं चालली बाईला आज ते आईला ते पोरं परत आडवी मला. वर्गणीवाले आता तिकडून लगेच सावधच होते परत. ताराची घेतला असता ना. आणि तिकडून येणार कसे सगळे आता. काय नाही बसू आम्ही. हा, जाऊन दे आता त्यांना परत आवरायला आणि बिवरायला. नाही आले उद्या सोडणार आहे ती का द्यायची उद्या बाईचं घराच्या खानदानीतलं पहिलं नाव त्याकडे बघ मामाकडे मामाकडे बघ. मान इकडे तिकडे नाही लय ना. मामा करायचं शिकायचं मग ते शिकत बरं का ते एक किलो शिकायला की मुलग्याला की सुचलं की तिचं. शिकायचं पान नाना मामा आहे म्हणा नाना मामा बघ तेव्हा सेंट मारून बघ तुला पाहिला बस. अख्ख्या रूम मध्ये झाला सेंट. मी म्हणते तूच मारला एवढं. मी कशाला मारीन मला काही कळत नाही का लहान बाळे म्हणून. उठते का उठत नाही. कंबर घेऊन जातो मायका बोलायचंय बाई. काय बोला. गप्पा घरीनच घालत होती मग नुसत्या गप्पा. अरे घरी मग आता इथं येऊन बोलायचं तर होय बाई. प्रश्न बोल ना तू. बाळ किती छान आहे काही असं काही म्हण. लाजत येत कॅमेरा चालू केला कसं काय लाजत. हॅडन कॅमेरा